नमस्कार, मी मिनल माळी मडवी. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. ज्या महाराष्ट्रानं जगाला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे विचारवंत दिले, ज्या मातीनं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असा मंत्र जपला, त्याच महाराष्ट्रात आज शिक्षणाची ही काय अवस्था झाली आहे. नाशिकच्या अशोक खरातचे पाप धुवून निघत नाही, तोच आता आदर्श म्हात्रे आणि हरिगिर महाराजांसारख्या विकृतांची नवी यादी समोर आली आहे. आज आमचा सवाल केवळ या गुन्हेगारांना नाही, तर त्या सुशिक्षित वर्गाला आहे, ज्यांच्याकडे डिग्र्या तर आहेत पण विवेक मात्र गहाण ठेवलाय. नाशिकच्या अशोक खरात प्रकरणानं महाराष्ट्राला हादरवलंय, पण हे तर फक्त हिमनगाचं टोक होतं. आता जे समोर येते ते पाहून कोणाचीही मान शर्मेनं खाली झुकेल. नवी मुंबईचा बनावट शास्त्रज्ञ, वय अवघं 21 वर्ष, शिक्षण फक्त 10वी पास, नाव आदर्श म्हात्रे. मॅट्रिमोनी साइट्सवर 12 खोटी प्रोफाइल्स बनवून कधी इस्रोचा शास्त्रज्ञ तर कधी मोठा बँकर बनून यानं उच्च शिक्षित महिलांना आपल्या जाळ्यात ओढलं, शारीरिक शोषण केलं आणि लाखो रुपये उकळले. 10वी पास मुलगा जर गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या महिलांना मूर्ख बनवत असेल तर आपल्या शिक्षणाचा उपयोग काय. नांदेडचा वासनांध मठाधिपती, जिथं लोक श्रद्धेनं मान झुकवतात, आणि त्याच मठात 38 वर्षाच्या हिरगिरी दत्तगिरी महाराज यानं 47 वर्ष महिलेवर लग्नाचं आमिष दाखवून अत्याचार केला. जेव्हा जाब विचारला तेव्हा हा भोदू बाबा म्हणतो की मी संन्यासी आहे, लग्न करू शकत नाही. वसईचा ऋषिकेश वैद्य, याची ही पद्धत तीच, विश्वास मिळवायचा आणि मग विनाश करायचा. आज प्रश्न हा पडतोय की चूक फक्त या भोंदू बाबांचीच आहे का? खरात असो, म्हात्रे असो किंवा तो ऋषी महाराज असो, हे लोक तर फक्त पैसे कमवायला आणि वासना शमवायला बसलेत, पण त्यांना बळ देते कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतलं. त्यांनी बुवाबाजी केली असती तर आज या देशाचं संविधान लिहिलं गेलं नसतं, महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला नसता. त्यांनी म्हटलं होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. पण आजच्या काळात आपण शिक्षणाचा नेमका काय अर्थ काढलाय? उच्च शिक्षित महिला, मोठे अधिकारी, राजकीय नेते हे सगळे या भोंदूंच्या पायाशी का लोळण घेतात? ज्यांना स्वतःच्या कष्टावर आणि कर्तृत्वावर विश्वास नाही, ज्यांना आयतं यश पाहिजे, असेच लोक या भोंदूंच्या जाळ्यात अडकतात. मुख्य सवाल, 10वी नापास पोरांनी उच्च शिक्षित महिलांना लुटावं इतका आपला विवेक कमकुवत झालाय का? राजकीय नेत्यांनी आणि समाजातील धुरीणांनी अशा गुन्हेगारांना पाठीशी का घातलंय? श्रद्धा ठीक आहे, पण अंधश्रद्धा आपल्या विनाशाला कारणीभूत ठरते. हे आपण कधी ओळखणार? अशोक खरात, आदर्श म्हात्रे, हिरगिरी महाराज ही केवळ नावं नाहीत, तर ही समाजाला लागलेली कीड आहे. ही कीड तेव्हाच नष्ट होईल जेव्हा आपण डोळसपणे जगायला शिकू. जर आपण स्वतःला सुशिक्षित म्हणून घेत असू आणि तरीही अशा भोंदू बाबांच्या नादी लागत असू, तर आपल्या डिग्र्या केवळ कागदाचे तुकडे आहेत, त्या पलीकडे काहीच नाही. एकटा खरात किंवा एकटा म्हात्रे दोषी नाही, तर दोषी आहे ती मानसिकता, जी आजही चमत्काराच्या मागे धावते. जागृत व्हा, विचार करा आणि स्वतःचा विवेक जागा ठेवा, अन्यथा ही बंधुगिरीची लंका तुमचं आयुष्य खाक केल्याशिवाय राहणार नाही. अन्यायाविरुद्धचा आमचा हा प्रहार असा सुरू राहणार आहे. तोपर्यंत पाहत राहा न्यूज मराठी 24/7, नव्या भारताचा नवा विचार.